कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय। 25 वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस। डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात। 10 वर्षांची अविरत सेवा। पलूसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर, डोळ्यांचा दवाखाना, निकम टॉवर, पलूस तासगाव रोड, पलूस। संपर्क 7387760041 आणि 9272632793। जत शहरात अंधश्रद्धेचा प्रकार। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची नावे मडक्यात आढळल्याने खळबळ। जत शहरात झालेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर एक धक्कादायक आणि अंधश्रद्धेशी संबंधित प्रकार समोर आल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे। 2 डिसेंबर रोजी मतदान झाले, तर 3 डिसेंबर रोजी जाहीर होणारा निकाल 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याने आधीच राजकीय वातावरण तापले आहे। अशा परिस्थितीत शहरातील निगडी रोड परिसरातील प्रभाग क्रमांक 4 मधील रेणुकानगर भागात रस्त्यालगत हिरव्या रंगाचे कापड, 1 मडके, 2 बाहुल्या, 2 लिंबू तसेच हळदी कुंकू आणि गुलाल टाकलेले आढळून आले। या मडक्यामध्ये हिरव्या शाहीने भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी, महाविकास आघाडीचे सुजय नाना शिंदे तसेच शिवसेना शिंदे गटाचे सलीम गवंडी यांची नावे लिहिलेली असल्याचे निदर्शनास आले। याच ठिकाणी काही अंतरावर दुसऱ्या हिरव्या कापडात गुंडाळलेले मडकेही आढळले। या मडक्यामध्ये प्रभाग क्रमांक 4 मधील 4 महिला नगरसेविका पदाच्या उमेदवारांची नावे लिहिलेली होती। मात्र या ठिकाणी भाजपच्या महिला उमेदवाराचे नाव आढळून न आल्याने शहरात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे। विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेशराव शिंदे यांचे नाव या मडक्यात आढळून न आल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना वेग आला आहे। या संपूर्ण घटनेमुळे परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये या घटनेबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। सदर प्रकारामागे नेमका कोणाचा हात आहे? हा प्रकार प्रसिद्धीसाठी केला आहे की निवडणूक प्रक्रियेवर परिणाम करण्याचा प्रयत्न आहे? याचा तपास प्रशासनाकडून होणं आवश्यक असल्याची मागणी नागरिकातून केली जात आहे।